CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया वेगानं सुरू झाली असून शासनाच्या आदेशानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिव्हिल सर्जन यांच्या अध्यक्षतेखालील पथकाकडे जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी पाठवण्यात आली आहे। या कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाच्या तपासणीसाठी सर्व यंत्रणा उपलब्ध असून लवकरच सर्व दिव्यांगांचे प्रमाणपत्र व त्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। दरम्यान अनेक कर्मचारी नोकरी लागल्यानंतर दिव्यांग झाल्याचे किंवा काही अपघात अथवा इतर कारणांमुळे दिव्यांगत्व आल्याचे प्रकार समोर आले आहेत। यातल्या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लोकांनी दिव्यांगत्वाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवली आहे अशा लोकांवर तातडीने कठोर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। सिव्हिल सर्जन यांच्याकडून सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याची सखोल छाननी केली जाईल। यामध्ये नोकरीला लागल्यानंतर आलेले अपंगत्व आणि नोकरीपूर्वी असलेले अपंगत्व या दोन्ही गोष्टींची योग्य छाननी करून पुढील आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल। बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील दिव्यांगांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। नुकत्याच शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सिव्हिल सर्जन लेव्हलला म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल सर्जन यांच्या अध्यक्षतेखालील जी टीम आहे त्या टीमकडे आम्ही आता जिल्हा परिषदेतले जे काही दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांच्या याद्या पाठवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या स्तरावर विविध स्वरूपाचं दिव्यांगत्व तपासणीचे यंत्र वगैरे सगळे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यांनी दिव्यांगत्वाची तपासणी सुरू केलेली आहे आणि शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे लवकरच सर्व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्राची पूर्णपणे फिजिकली तपासणी होईल असे आम्हाला आशा आहे। आता दिव्यांगामध्ये काही गोष्टी आमच्या अशा लक्षात आलेल्या आहेत की बऱ्याच लोकांना नोकरीत लागल्यानंतर दिव्यांगत्व आलेलं आहे। म्हणजे नोकरीत लागताना तो एक सामान्य नागरिक म्हणून लागला होता, परंतु नंतर काही ऍक्सिडेंट झाला किंवा काहीतरी शॉक बसून काही लोकांना दिव्यांगत्व आल्याचे काही प्रकार आहेत। याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जे वाटतं की ज्यांनी दिव्यांगत्वाचं खोटं सर्टिफिकेट मिळवून नोकरी मिळवली आहे अशा लोकांना म्हणजे तातडीने त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे। सिव्हिल सर्जन कडून ज्यावेळेस हे सगळे रिपोर्ट येतील त्यावेळेस आम्ही त्याची छाननी करू। त्याच्यामध्ये नोकरीला लागल्यानंतर झालेले अपंग आणि नोकरीपूर्वी असलेले अपंग यांची दोघांची प्रॉपर छाननी करण्यात येईल आणि पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात येईल। तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।